तुम्ही ते बातम्या जर बघत नसाल तर तुम्हाला कोणत्याही सवलती मिळणार नाही. आता आपली मागणी यांची दुसरी एक मंजूर झाली. 9 जूनला आपण जे मंत्रालयात घुसल्या त्याच्यामध्ये कोणत्या मागण्या मंजूर झाल्या? काही अपंगाचे लग्नच होत नाही. कसे होतील हो? चांगल्याला मुली मिळाल्या आणि त्या अपंगाला कोण मिळाले? त्या अपंगाचे मेळावे घेतले मी. वधूवर परिचय मेळावे घेतले. ज्या दिव्यांगाचे लग्न व्हावेत म्हणून वधूवर परिचय मेळावे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक 4 तालुक्याला एक एक ग्रुप घेतला. पहिले 4 मेळावे घेतले. त्या मेळाव्यामध्ये तुमचे फॉर्म भरून घेतले आणि मी फोन केले. बाबा तू आंधळास एका अस्थिविंगाला करून दे. पण आमचे अपंग लय पराक्रमी. तर मी अपंग मला चांगली बघायची. अरे चांगली कुठं मिळेल? चांगल्याला चांगली मिळाली तुला कुठे मिळणार आहे? नाही हो आम्ही दोघे अपंग असला मी जगाव कसं कसं राहावं. अरे मला गौऱ्या भाजून घ्यायचा प्रयत्न कर. तुझी तशीच राहू नको, कसा मडका राहू नको. अशा शिव्या देऊन मी लग्न लावले. 9 लोकांना मूल बाळ झाले. 9 लग्न लावून दिली. 9 लग्न लावून दिले म्हणजे मी स्वतः दिले नाही. 9 लग्न साईबाबा प्रतिष्ठानला दिले. काही लग्न गुरुद्वाराच्या याच्यामध्ये मेळाव्यामध्ये लग्न लावून दिले. अशा प्रकारे आम्ही परिचय त्यांचे घेऊन त्यांचे नाव लग्न लावून दिले. बाळच जन्मले. त्यांचा आशीर्वाद मिळेल काय? ते मला वाढदिवस करतील की नाही? तुमचं कोणतं काम झालं तर तुम्ही मला मानतात. अशा प्रकारे ह्या चळवळीमुळे तुमची माझी ओळख आहे आणि तुम्ही मी एकत्र आजपासून नाही 2015 पासून आपण संघर्ष करू आणि 2015 पासून संघर्ष केल्यामुळे गाव पातळीवर आपल्याला योजना मिळायला लागल्या. पण ती योजना तुम्हाला घेता येणार. आता लग्न होईना आले. आता वधूवर परिचय मिळावे आपण घेऊ. पण आता शासनाला आम्ही मागणी केली. चांगल्या मुली मिळून आल्या. पण आमच्या अपंगाला जर लग्नाला 5 लाख रुपये दिलं, एखादा गरीब कोणी तर करून दिलं आमच्या अपंगाला. 5 लाखाची मागणी केली होती आपल्या संघटनेकडून. आता 2.5 लाखाची मागणी. मला माहिती आहे का? ज्या दिव्यांगाला चांगला व्यक्ती करून घेईल त्याला 2.5 लाख रुपये शासनाची मदत. आणि अपंगाने करून घेतलं तर पहिले पैसे मिळत नव्हते. अपंगाला लग्न केलं त्याला शासनाला पैसा एकही देत नव्हता. फक्त चांगला व्यक्ती जर अपंगाला करून घेतला त्याला 50,000 रुपये मिळत होते. 50,000 मध्ये काय येते? कोण करून घेते आम्हाला? आम्ही 5 लाखाची मागणी केली. 2.5 लाख रुपये मंजूर झाले. जर चांगला व्यक्ती दिव्यांगाला करून घेतला त्याला 2.5 लाख रुपये मिळतात आणि जर अपंगाला करून घेतलं त्याला 1.5 लाख रुपये. योजना आपली मंजूर. तुमचे कोणाचे लग्न व्हायचे असेल प्रस्ताव दाखल करा. आणि जर तुमचे कोणाचे लग्न बी झाले असतील कोणी प्रस्ताव दाखल केला नसाल आणि जर तुम्हाला मूलबाळ झालं तर प्रस्ताव दाखल करू नका. त्याचा नियम 1 वर्षाचा आहे. लग्न झाले 1 वर्षामध्ये जर तुम्ही चुकून फॉर्म भरला नसाल तर ते फॉर्म भरा. त्या योजनेमध्ये पात्र होऊ शकता. तुम्हाला 2.5 लाख जर ते चांगला व्यक्ती करून घेतला तर मिळतात आणि दिव्यांगाचं लग्न केलं तर त्याला 1.5 लाख रुपये मिळतात. ही योजना तुम्हाला माहिती असणार. तुमच्या गावामध्ये सहज आपलाच भाऊ आपल्याला त्रास देतो. का त्रास देतो दिव्यांगाला? त्याची कमकुवत बाजू आहे. त्यांना ताकदवान आहे आणि अपंग आहे. उगाच त्या अपंगाला ढकलत नेते, दाबीत नेते. मग दाबीत नेले तर त्रास होतो. त्रास सहन करू घेऊ नका. त्याचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा. डायरेक्ट पोलीस स्टेशन आणून दाखवा. तुमचं साक्षीला सुद्धा कोणी येत नाही. चांगल्याचं कोणी वाजिते हो, पण अपंगाचं कोण वाजिते? अपंगाच्या साथीला कोण येते का? ये ना. चांगल्या सगळे जातात पण अपंगासाठी कोणी जात नाही. आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा आणि अपंगाचं प्रमाणपत्र घेऊन तुमच्या पोलीस स्टेशनला जा. साहेब मला साक्षी प्रूफची गरज नाही. यानं असं असं बोललाय, मला लंगडं म्हणलाय, तुझं टंगडं मोडतो मला, लंगड्या माझलाच काय म्हणलाय असं म्हणलाय म्हणून फक्त त्याला रेकॉर्डिंग द्या. त्या पोलीसवाल्यानं जर तुमचा गुन्हा दाखल करणार तर मला फोन करा. मी घरी बसून नांदेड जिल्ह्यामध्ये 26 ठिकाणी पोलीस केस करायला. दिव्यांगाचा कायदा 2016 प्रमाणे 92 कलम. किती नंबरची आहे कलम? 92 नंबरचा गुन्हा दाखल आहे. त्याला जामीनच होत नाही 3 महिने. किती लाख का होऊ द्या. पण हे तुम्ही केलं पाहिजे. हे डायरेक्ट फौजदाराकडे जायचं आणि त्याला अपंगाचं प्रमाणपत्र जोडायचं. साहेब मला लंगडं पांगडं म्हणाल तर मोडतो म्हणाला. माझी कमकुवत बाजू आहे. उद्या माझ्या याच्या माणसापासून मला जीवाला धोका आहे. काही झाले तर जबाबदारी तुम्ही राहा. मला त्याच्यावर गुन्हा दाखल करा नाही तर तुमची वस्तू. हे तुम्ही म्हणायला पाहिजे. हे तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत फौजदारी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार.
तो त्याच्याकडून पैसा घेतो, हे डायरेक्ट लग्न आपण गपचूप बोलतो. हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. हे माहितीसाठी चळवळ पाहिजे. दिव्यांगाचं घरकुल आहे. दिव्यांगाला ताबडतोब घरकुल दिलं पाहिजे. नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस नवीन सुरुवात झाली कायदा 5% प्रमाणे आपण घरकुल घेतली. प्रत्येक दिव्यांगाला आपण घरकुल मंजूर करून द्यायला लावले. आताही दिव्यांगाचं घरकुल पाहिजे असेल ग्रामसेवकाकडे जायचं, साहेब मला घरकुल पाहिजे. ग्रामसेवक देणार गेलं तर बीडीओकडे जायचं. पायरी पायरीने चढायचं, एकदम बीडीओकडे जायचं. आणि त्याने देणार गेलं शिवकडे जायचं. पण हे तुम्हाला पायरी पायरीने चढावं लागणार आहे. ही चळवळ करणार आहे. दिव्यांगाला घरकुल मिळणार, अंत्योदय योजना मिळणार, दिव्यांगाला लग्नासाठी पैसे मिळणार. आता दिव्यांगाला कर्जासाठी पैसे मिळणार. आता कर्जासाठी आमची पुष्पा कल्लानी मला फोन करते, तर मी मराठवाड्याला प्रस्ताव दाखल केला, पण मला कर्ज मंजूर झालं नाही. आता मी राहतो नांदेडला, ती राहते माहूरला. आता मी नांदेड माहूरला येऊ शकतो का? पण इथल्या कार्यकर्त्याने जाऊन त्या धारेवर धरलं पाहिजे. का करत नाही ते कारण दे. प्रस्ताव झाला चुकीचा असेल तर चुकीचा म्हणून दे, नसेल तर होत नाही म्हणून लिहून दे, तुझ्या बापाकडे जातो. पण हे म्हणायचं धाडस तुमच्यामध्ये असलं पाहिजे ना. तुम्ही जर म्हणत नसाल, मी म्हणलं त्याला कोण आहे त्या लावून देताना तर नंबर देणार, मला बोलणार, असं कसं? त्याचं रेकॉर्डिंग करा तुम्हाला सांगितलं. आणि अशा प्रकारे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या दिव्यांगाचं कर्ज दिलं नाही अशा लोकांना मी स्वतः जाऊन 8 ठिकाणी त्या दिव्यांगाला कर्ज मिळवून दिलं. अर्धापूरचा नवले म्हणून आहे, गेल्या वर्षीच आला होता. त्या नवलेला कर्ज मिळालं नव्हतं, त्याला मंजूर केले. मंजूर करून त्याला चेक लाभ झाला. त्याचा धारेवर धरलं, लगेच ताबडतोब काढून. हे तुमची धरण्याची ताकद करायसाठी संघटना पाहिजे. एकाने गेलं तर मिळत नाही. पुष्पा कल्लानी एकटी गेली तर त्याला कोण बोलून देणार आहे? पण संघटना म्हणल्यानंतर त्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. संघटना म्हणल्यानंतर तहसीलदार सुद्धा घाबरला पाहिजे आणि आपली मीटिंग घेतली पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजे. आज मी बोललो का बोललो? आज तुमच्या ग्रामसेवकाला मी का बोललो? काही तर माझ्याकडे असेल तेव्हाच बोललो ना. ते तुमची बोलण्याची सुद्धा तुमची कुवत निर्माण झाली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून आता संघटना चालू करायची. तुम्ही सगळे कार्यक्रमाला येणार? आवाजच निघणार आहे. जिथं दोघांचा आवाज निघाला आहे. हा आवाज निघणार नाही, कारण सकाळपासून बसल्या घरी बघून जेवणाने दिल्या, ते महत्वाचं आहे ना. म्हणून त्यासाठी जेवणाची सगळ्याला व्यवस्था आहे. सगळ्याला जेवायची व्यवस्था आहे. फक्त येऊन जाऊन तुम्ही यापुढे सगळ्यांनी संघटित व्हा, ताकद निर्माण करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्यासोबत जुटल्याशिवाय मी तुमचं काम करणार. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही एखाद्या सांगितलं, तुम्ही मला काम सांगितलं आणि तुमच्या कपाळ उरले का माझ्या कपाळ उरले? तुम्ही माझ्या सोबत राहिल्या, एका कुटुंबात राहिल्या, तर तुमचे काम प्रश्न मला सोडवतात. बरं, संघटना कशी चालते? संघटना एकानं माणसानं चालते का? संघटना सगळ्यांनी मिळून चालवायची असते. पण सगळ्यांनी मिळून ताकद निर्माण करावी लागते. आणि सगळ्यांनी मिळून ताकद निर्माण करायची असेल तर तुमचे कागदपत्र माझ्याकडे असतील तर मला त्याचे फॉरवर्ड करता येतील. त्याच्यासाठी तुम्हाला संघटनेमध्ये सहभागी होणं काळाची गरज आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आपण सहभागी होऊ आणि पुढचं आंदोलन आपण निश्चित करू. आणि आपल्याला जर न्याय हक्क जर मिळत नसेल, सरकारला भांडायचं काम आपण सगळ्यांना करायचं आहे. आपण नवीन कार्यकारिणी आपल्याला या ठिकाणी करायची. आपण नांदेडची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली, नवीन कार्यकारिणी करायची का? करायची. आता सांगा, याच्यामध्ये नाव तालुक्यामध्ये कोण कोण काम करणार आहे? हात वर करा. तालुक्यामध्ये काम करणार आहे. मी नुसतं पद घेऊन घरी बसलेला जमत नाही. माझं लक्षात घ्या, तुम्हाला काम करायचं असेल तुमच्या खिशाला सुद्धा झळ लागली पाहिजे. उगाच मोठेपणा करायचा मला जमत नाही. आता मी कार घेऊन आलो, मला मोठेपणासाठी कार घेऊन आलो. कारला कोण पैसे खर्च केला? मी खर्च केला. मग तुम्हाला जर तुमच्या तालुक्याचा कार्यक्रम करायचा असेल, कोण करणार आहे? मी करणार हो का? मला परवडलं का येऊन तुमचा कार्यक्रम करायला? कार्यक्रम करायला सुद्धा तुम्हाला परवडला पाहिजे. जे जबाबदारी, मोठापणा व्हायचा आहे, मोठा माणूस पाहिजे तुम्हाला. 4 अधिकारी तुम्हाला ओळखायचे आहे. तुमचं लेटर पॅड, तुमच्या पेपरला बातमी, तुमच्या चॅनलला बातमी. मग चळवळ करा कोण? बिहारी पलंगावरी तुम्ही आगे मी पुढे असं नाही. तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी तुम्ही त्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये तर माहिती दिली पाहिजे. नुसतं पद लावून घरी बोर्ड लावून ठेवला तर त्याला अर्थ नाही. त्याच्यासाठी ज्यांना कोणाला पदाधिकारी व्हायचे असेल त्याने माझ्याकडे नाव द्या. मी त्याची शहानिशा करून तुमची तालुक्याची कार्यकारिणी करतोय. आता जिल्ह्याची कार्यकारिणी पूर्ण बरखास्त केलेली आहे. तालुक्याचे अध्यक्ष आपले उमेशराव चव्हाण आहेत, उमेश भगत म्हणून आहेत.
आणि चांगलं काम करतात. आपल्याला जर वाटलं किंवा उमेश भगतलाच करा असं सगळ्याच्या मतानं असेल तर आपण आताच उमेश भगतची. आणि जर तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये मला व्हायचं आहे तुला व्हायचं असे काही कोणाची नावं असतील त्याचे नावं द्या, त्याची आपण परीक्षा करू आणि सगळ्याच्या मतानं आपण इथे तालुक्याची कार्यकारिणी करू. आता जिल्ह्याची कार्यकारिणी आपण बरखास्त केली. आता जिल्ह्याची कार्यकारिणी आपल्याला नवीन करायची आहे आणि आता मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सांगणार आहे की बाबा तुम्हाला चळवळ करायची असेल आपण चळवळ करायची असेल तर नवीन कार्यकारिणी करू आणि पुढे कामाला लागू आणि गाव तिथं शाखा स्थापन करू. गाव काय शाखा स्थापन करायची मी तुम्हाला प्रत्येक भरला सांगतो. लक्षात आहे तुम्हाला काय करायची कशासाठी करायची पण गावात केली पाहिजे. गावामध्ये जर तुमचा बोर्ड दिसला तर ते घाबरला पाहिजे ग्रामसेवक. अरे बाबा इथं दिव्यांगाची संघटना आहे. जर आपण जर दिव्यांगाची सवलत चोरी केली एक संघटनेवाले उद्या माझं दुकान लावतील हे त्याला भीती निर्माण राहावी म्हणून तुमच्या वेशीमध्ये बोर्ड लागला पाहिजे. तुमच्या वेशीमध्ये बोर्ड लागला हे काम आहे. दुसरी तुमचे दिव्यांगाचा निधी ग्रामसेवक चोरी करता येऊ नये याच्यासाठी एक. दुसरी गोष्ट ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस अगोदर विचारलं जाते तिथं महिला बचत गट आहे काय कशासाठी विचारलं जातं. एखादा उमेदवार निवडून काय या गावात आला आणि महिला बचत गट आहे का विचारते. काय विचारते सांगा बरं. काय विचारते हा मतदानासाठी तिच्याकडे 10 बाया हसता मग तिला बोलवते बाई तू काय कर एवढ्या बायाला सांभाळ. हे तिला मान आलं ना. तिचं नाव महिला बचत गट असेल तर तिला मान म्हणतो का. तसं जर दिव्यांग संघटना असला तर आता संघटनेच्या पदाधिकारी कोण आहे बाबा या महिला अध्यक्ष आहे का कोण तालुका अध्यक्ष आहे याला बोलून घेतील आणि त्याला म्हणतील दिव्यांगाला काय बाबा साहित्य लागतं काय मी सायकली देतो त्याला काय कोपड्या देतो याचं शिबिर घेऊन असं त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावं म्हणून आपली संघटना. तो तिसरी गोष्ट दिव्यांगाचा आमदारला सुद्धा घाम फुटला पाहिजे तहसीलदारला सुद्धा घाम फुटला पाहिजे. अशा सगळ्या सवलतीसाठी आपल्या गावामध्ये आपण बोर्ड लावा. त्या बोर्डाला मला बोलवा आणि मला बोलून जर तुम्ही आज एका लाऊडस्पीकर लावून ठेवलं आणि गावातल्या सगळ्या महिलेला कळालं माय आजपासून तुम्ही लंगडं म्हणू नका. लंगडं जर म्हणलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होते. 3 महिने जमानत होणार नाही. मी जर सांगितलं संध्याकाळी नवऱ्याला आल्या सांगते. ऐका बरं ऐकलंय का माहितीये का आपल्या गावात कोणतं लंगडं आलं होतं पण माझ्या माघारी म्हणलं ती ना माझ्या एकच म्हणणार नाही माघारी सांगल पण काय म्हणलंय लंगडं म्हणलं तर 3 महिने जमत नाही म्हणून आजपासून कोणाला हातच होतं लंगडं म्हणून. ही जागृती झाली की नाही ही चळवळ होईल आणि चळवळ होण्यासाठी गावागावांमध्ये बोलवा आणि तुम्ही आम्ही एकत्र येऊ. आणि माझा खूप लांब लचक आता प्रत्येक बारीला तुम्हाला सांगत जातोय. आता मी माझं लांबलेलं भाषण संपवतो आणि तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही संघटित व्हा. ज्यानं माझ्याकडे व्हॉट्सअप नंबर दिलाय मी त्याला ग्रुपमध्ये ऍड करतो. दररोज बघत जा आणि निदान तुम्ही 5 लोकांचा फॉरवर्ड करा. अखेरला तुम्हाला स्टेटसला तर ठेवत जा वेळ नसला तर. स्टेटसला ठेवलं ना तुमचे जेवढे नंबर आहेत ते तर बघतील. लोकांना कळू द्या. आज काही लोकांना भरपूर लोकांना माहिती होती मग त्याच्यासाठी व्हॉट्सअपला ही चळवळीची गती आहे. व्हॉट्सअपला आपला फॉरवर्ड करत जा आणि तुमच्या सवलती ह्या तुम्हाला मी फोन करू शकत नाही तुमच्या घरी येऊन सांगू शकत नाही पण तुमचं कुठचं अडचण असेल तर मला फोन लावून द्या. मी तुमचं काम करण्यासाठी सदैव तयार आहे. आणि तुम्ही मला माझ्या वाढदिवसासाठी माझ्या दिव्यांग मित्राच्या वाढदिवसासाठी तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल मी सर्वांचा मी ऋणी आहे आणि तुमचं माझ्या धन्यवाद.